तर आज काल आपण थोडीशी आवराबद्दल माहिती घेतली. आवरा म्हणजे काय जाणून घेतलं. आवरा कसा बघायचा ते बघितलं. आवरा एकमेकांमध्ये कसा मिक्स होतो हेही बघितलं. आणि त्या आवराचा आपल्या शरीरावर कसा म्हणजे दोन आवरे एकत्र मिक्स झाल्यानंतर आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो हेही आपण बघितलं. आता आपण आज बघणार आहोत की लोकल बॉडी पार्ट आवरा क्लिन्झिंग. आपलं काही दुखतंय, शरीरावर कुठंतरी आपल्या दुखणं आहे, ते दुखणं हील करून आपण कसं त्या दुखण्यातून बाहेर येऊ शकतो हे आज आपण बघणार आहोत. तेव्हा कुणाकडे आहे का एखादा पार्टनर? पार्टनर आहे का कुणाकडे? कुणाकडेच नाही? नाही. मोरे मॅडम कडे नाही का? तुमची मुलगी नाही? एकाकडे नाही पार्टनर कुणी, आता कसं सांगायचं? ठीक आहे, असंच सांगते आता. पार्टनर जर नाही तुमच्याकडे तर त्याला मी काही करू शकत नाही. मी एक काम करते की सगळे व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवतो. आवरा क्लिन्झिंगचा, आवरा बघण्याचा, कालचे जे प्रॅक्टिकल झालेत आपले ते सगळे प्रॅक्टिकल आणि आजचं पण प्रॅक्टिकल मी व्हिडिओ बनवून तुम्हाला ग्रुपवर टाकून देते. आणि आज फक्त मी तोंडी सांगते की आता ते कसं करायचं, कारण पार्टनर कुणाकडेच नाही तर मग आता शिकवणार कसं? चालेल ना? हो. हा. हो. हो. हा, विलाजच नाही, आता काय करणार. तर बघा, जेव्हा आपण एखाद्या आपल्या घरातल्या कुठल्याही किंवा आपल्या कुणाचा एखादा काही पाठ दुखतोय, डोकं रहित धरा, डोकं दुखतंय. हा, नीट ऐकून घ्या. डोकं दुखतंय आणि त्या डोक्याला आपल्याला हील करायचं म्हणजे उपचारित करायचंय. तर आपल्याला काय करायचंय? पहिल्यांदा आपल्याला आपण प्रोटेक्शन घ्यायचंय. स्वतःला स्वतःला कसं प्रोटेक्शन घ्यायचंय? तर ती मेथड 1 2 3 4 5 म्हणजे काय? रेकीची प्रार्थना करायची, ब्रह्मांडीय ऊर्जेला स्वतःमध्ये धारण करायचंय आणि पहिल्यांदा एका हाताला चार्ज करायचंय. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा असं म्हणून हील करायचंय आहे, सॉरी, चार्ज करायचंय. पुन्हा दुसऱ्या हाताला चार्ज करायचंय. याला 1 2 3 4 प्रोसेस म्हणतात. दुसऱ्या हाताला चार्ज करायचंय. नंतर क्राऊन चक्राला चार्ज करायचंय. नंतर नाभी चक्राला चार्ज करायचंय. नंतर आपल्या बॉडी आणि औराला चार्ज करायचं. अशा आपल्या पूर्ण शरीराला चार्ज करायचंय आणि प्रोटेक्शन द्यायचंय. म्हणजे असा गोल हात आपल्या भोवती फिरवून टाकायचा. हे झालं. आपण काय म्हटलेलं आहे? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट हा शब्द वापरलाय ना, म्हणून त्याला प्रोटेक्शन मिळतं. कारण आपण कुणाची तरी निगेटिव्हिटी काढणार असतो आणि ती निगेटिव्हिटी काढून त्याला हील करणार असतो. ही झाली पहिली प्रोसेस. आता आपण काय गृहीत धरलं होतं? कुणाचं तरी डोकं दुखतंय असं आपण गृहीत धरलं होतं. तर हो. आता हे 1 2 3 4 प्रोसेस झाली की नंतर त्या व्यक्तीला जिथं ज्याचं डोकं दुखतंय त्याला पुन्हा आता आपण काय करायचं? 1 ग्लास पाणी चार्ज करून त्याला प्यायला द्यायचं आणि 1 ग्लास पाणी चार्ज करून आपण प्यायचं. पहिल्यांदा जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुम्ही जेव्हा एक चांगले हिलर बनाल, तुमची चांगली प्रॅक्टिस होईल, तेव्हा तुम्ही एखाद दुसरी प्रोसेस नाही केली तरी चालते, पण स्वतःचं प्रोटेक्शन जास्त महत्वाचं आहे. इथं पहिल्यांदा तर फार महत्वाचं आहे. नेहमी करताच महत्वाचं आहे, पण पहिल्यांदा महत्वाचं आहे. आता काय करायचं? रेकीची पुन्हा प्रार्थना करायची. पाणी चार्ज केलं, रेकीची प्रार्थना केली आणि त्या पेशंट जवळ उभं राहायचं. पेशंट जवळ उभं राहून काय करायचं? रेकीला कॉल करून जो कोणी पेशंट आहे, म्हणजे मी स्वतःची आभारी आहे, त्या पेशंटचं नाव घ्यायचं. त्या पेशंटची आभारी म्हणजे त्याचं नाव काय असेल, XYZ, त्याचं नाव घेऊन त्याची आभारी आहे
मी रेकीची आभारी आहे, मी रेकी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता आणि गुरुजनांची आभारी आहे, असं म्हणायचं. आभार मानायचे अगोदर. आलं हे लक्षात? लक्षात आलं का? तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल. आणि मी प्रॅक्टिकली तुम्हाला म्हणजे चक्क प्रॅक्टिकली व्हिडिओ पाठवणार आहे, लक्षात येत नसेल तर. व्हिडिओ तयार मी पाठवते, म्हणजे तो व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ बघितला की तुमच्या लक्षात येईल. मी जशा जशा सूचना दिलेल्या असतील त्या सूचनेनुसार ते दोघ जण करतील आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवून देईन, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते सगळं कळायला आणि बघायला. आता आपण त्या व्यक्तीचं डोकं दुखतंय तर त्याला आपण झोपवलेलं असतं, मग त्या डोक्याजवळ जायचं. आणि आता पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याकडं काहीही चिन्ह नाहीयेत. सेकंड आणि थर्ड लेवलला आपल्याकडे सिम्बॉल येतात ना, मग ते सिम्बॉल टाकायचे असतात, त्याच्याने जास्त इफेक्ट होतो. पण ठीक आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याकडं सिम्बॉल नाहीयेत, म्हणून आपण प्रार्थना केली आणि मग त्या डोक्याजवळ हात नेऊन आपण जसं गवत उपटतो ना, गवत उपटतो, ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आलेली असेल ती निगेटिव्हिटी निघून जाऊन ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, असं त्याच्या डोक्यावरती करायचं. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आलेली आहे ती ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली, असं 3 मिनिट तरी साधारण करायचं. म्हणजे खूप असं, ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आलेली आहे ती ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली, ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आलेली आहे ती ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली, असं 3 मिनिट तरी साधारण करायचं. मग हे करणं झाल्यानंतर स्वतःच्या हाताला क्लीन क्लीन, बघा दिसते ना मी, क्लीन 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 असं स्वतःच्या हाताला करायचं. पुन्हा ह्या पण हाताला करायचं, क्लीन क्लीन क्लीन. दोन्ही हाताला 3दा क्लीन 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 म्हणायचं, क्लीन 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 म्हणायचं दोन्ही हाताला. आणि मग क्लीन हात करून पुन्हा कट करायचं, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. म्हणजे त्या समोरच्या पेशंटची जी निगेटिव्हिटी बाहेर निघालेली आहे, आपण काढलेली आहे, त्या निगेटिव्हिटीशी नातं आपलं संपतं. म्हणून नाभी चक्राजवळ असे क्रॉस हात न्यायचे आणि कट कट कट, डिलीट 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 असं 3दा म्हणायचं. पूर्ण आता त्याची निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे. जी काही ज्या निगेटिव्हिटीने त्याचं डोकं दुखत होतं ती निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे. आता काय करायचं की पुन्हा रेकीला कॉल करायचा. रेकीला कॉल करायचा, मी स्वतःची आभारी आहे, मी त्या XYZ व्यक्तीची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता आणि गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत ही प्रार्थना म्हणायची. आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रातून माझ्या 7 चक्रात आणि 7 चक्रातून माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रातून माझ्या 7 चक्रात आणि माझ्या 7 चक्रातून माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. आता मी नुसती म्हणतेय तरी माझ्या हातामध्ये ती ऊर्जा यायला चालू झाली. ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रातून माझ्या 7 चक्रात आणि 7 चक्रातून माझ्या हातामध्ये प्रवाहित होतात, असं म्हणायचं. हात रब करायचा आणि जिथं दुखतंय, त्या व्यक्तीचं डोकं दुखतंय ना, तर त्या डोक्यावर खूप असा डोक्याला चिटकवायचं नाही, पण डोक्याच्या अगदी जवळ न्यायचं. तर ती ऊर्जा त्या व्यक्तीला जाणवते, तुम्हाला पण जाणवते आणि त्या व्यक्तीला पण जाणवते. मग ती जाणवण्याची ही काही असेल, म्हणजे कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला व्हायब्रेशन जाणवतील, कुणाला गोल गोल चक्र फिरत काहीतरी आल्यासारखं वाटेल, कुणाला झिंझिण्या येतील, मुंग्या येतील, जे काही असेल ती ऊर्जेचा प्रवाहित होण्याचा तो प्रकार आहे. मग त्या डोक्यावरती असं ठेवायचा हात, कप शेप मध्ये, नेहमी कप शेप मध्ये ठेवायचा हात, असा नाही करायचा, असा कप शेप मध्ये ठेवायचा. आणि त्या जोपर्यंत ती संवेदना चालू आहे तोपर्यंत तो हात ठेवायचा, तोपर्यंत हात त्या डोक्यावरनं काढायचा नाही. आणि मग जेव्हा संवेदना थांबते तेव्हा थँक्स टू मी बाहेर हात घ्यायचा आणि थँक्स टू मी, थँक्स टू XYZ, थँक्स टू रेकी, थँक्स टू माता पिता गुरुजन, या सगळ्यांचे आभार मानून मग आपण बाजूला व्हायचं. आलं? लोकल बॉडी पार्ट
औरा क्लिन्झिंग आणि हिलिंग. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? माझ्या सांगण्यावरून लक्षात आलं का सगळ्यांच्या? हा, आत्ता जर काही वाटलं ना, परत एकदा व्हिडिओ बघा. आपला व्हिडिओ पडतोच आहे, युट्यूबवर पडतोय, आपल्या ग्रुपवर पडतोय. तर तुम्ही परत एकदा बघा, म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात येईल. आणि क्रमवार लिहून काढा. क्रमवार लिहून हो आज जितके होतील तितके प्रॅक्टिकल मी आज पाठवेन, आणि समजा नाहीच झालं तर उद्या पाठवेन. हो हा, तर ह्या औरा काय असतो हे बघितलं आपण. औरा एक वलय आहे, एक प्रोटेक्शन शील आहे. हा औरा सगळ्यालाच असतो, सजीव निर्जीव सगळ्यांनाच असतो तो. हा आपल्याला परमात्म्याने, ह्या ब्रह्मांडाने आपल्याला सुरक्षिततेसाठी दिलेला आहे, सजीव असो निर्जीव असो. कुठलाही आघात पहिल्यांदा कशावर होत असतो, तर आपल्या औरावरती होत असतो. आणि त्या औरावर झालेला परिणाम, त्या निगेटिव्हिटीचा किंवा पॉझिटिव्हिटीचा, दोन्हीचाही होतो बरं का, फक्त निगेटिव्हिटीचाच होतो असं नाही. आपण पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलो तर आपण पॉझिटिव्ह सुद्धा बनतो. आता कुणीतरी एक जण अनम्यूट व्हा, मी प्रश्न विचारते. कोण होत आहे? पाटील मॅडम होतात का? विजया पाटील. हा हा, बोला की. हा विचार. हा, मी प्रश्न विचारते, मला उत्तर द्या. हा बघा, मी 4 जणांमध्ये बसलीये. हा हा, आणि ते काहीतरी बोलतायत, कुणाचं तरी गॉसिप करतायत, काहीतरी बोलतायत, चुकीचं बोलतायत, काहीतरी बोलतायत. हम्म, आणि मी बसलीये, ती ऐकतेय. मग ते हा चुकीचं जे बोलतायत त्यांना हा मी बोलू न लागता, हा मी ते काही माझ्या मनातच घेत नाहीये, मी शांत बसलीये, माझ्या मनापर्यंत त्या गोष्टी येऊ देत नाहीये. म्हणजे बरोबर. माझा आवरा कसा आहे, स्ट्रॉंग आहे का वीक आहे? स्ट्रॉंग आहे. करेक्ट. आणि मी समजा त्यांना बोलू लागतेय, हा त्यांच्या कुणीतरी माझ्याबद्दल काहीतरी बोललंय, आणि मला कुणीतरी येऊन सांगितलंय की तुमच्याबद्दल असं असं ते बोलतायत, की मी हा लगेच रिॲक्ट होतो, असं म्हणतायत का माझ्याबद्दल? आता मग मलाही बघितलं पाहिजे त्यांच्याकडं, असं काहीतरी मी बोलतेय. म्हणजे काय, माझा आवरा स्ट्रॉंग आहे का वीक आहे? वीक. वीक आहे. हे आपल्याला कळलं ना, की त्यावेळेला आपल्या मनामध्ये कुठले व्हायब्रेशन येतात हे आपल्याला जेव्हा कळतं, तेव्हा आपण त्यावेळेला समजून जायचं की माझा आवरा स्ट्रॉंग आहे का वीक आहे. हा हो, बरोबर आहे मॅडम. हा, बरोबर. मग काय करायचं आपण त्याला वीक होऊ द्यायचं नाही. कुठलाही व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी अनम्यूट करा, अनम्यूट करा, अनम्यूट करा, कोण आहे तर unmute. कुठला पण व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणाने ते बोललेला असतो. हे खाली ती लॉक करा बरं का. काय तुमचे कॅमेरे असतात म्हणा चालू. कुठल्या ना कुठल्या कारणाने तो बोललेला असतो. त्या रिझन पर्यंत आपल्याला जायचं नाही, सोडून द्यायचं, सगळं सोडून द्यायचं. सोडून द्यायचं, मनावर घ्यायचं नाही. म्हणजे काय होईल, आपल्या औरामध्ये त्या गोष्टी येणारच नाहीत. येणारच मग नाही. आपण त्या व्यक्तीशी नेहमी सारखं बिहेवियर ठेवलं, चांगलंच बोललो आपण त्याला, चांगलंच हे केलं, आपोआपच त्याचं मत आपल्याबद्दलचं काय होईल, बदलून जाईल. आणि तो मग आपल्यासाठी चांगला व्यक्ती, त्याच्यासाठी आपण चांगले व्यक्ती बनू. 4 दिवसापूर्वी जे त्यानं आपल्याला नाव ठेवलं होतं, ते नाव ठेवणं त्याचं बंद होऊन जाईल. आणि त्याला वाटेल, नाही मी चुकलोच होतो बाबा, ह्या चांगला आहे, असं होईल ना. हो, कधी बरोबर पण आहे. ऍक्शनला रिएक्शन द्यायची नाही. रिएक्शन दिली की तिथं सगळं बिघडलं. ऍक्शन बिघडलं. होत असते, कुठंही ऍक्शन होत असते, पण त्या ऍक्शनला जर आपण रिएक्शन द्यायला लागलो तर सगळेच गणित मग बिघडून जातात. बिघडून जात. आणि म्हणून आवरा आपल्याला ओळखता आला पाहिजे की स्ट्रॉंग आहे का वीक आहे. आपल्याला थकल्यासारखं वाटायला, आपल्याला उगीच अनइझी वाटायला लागलं की समजून कंटाळा यायला लागला, बोर व्हायला लागलं, उदास वाटायला लागलं, की समजायचं आपला आवरा आज वीक झालाय. कुणाच्या तरी निगेटिव्ह लोकांच्या आपण संपर्कामध्ये आलेलो आहेत, किंवा काहीतरी निगेटिव्ह विचार आपल्यापर्यंत पोचलेले आहेत, आणि त्यामुळं आपल्याला असं होतंय, हे समजून जायचं. असं का व्हायलंय, असं का व्हायलंय, फोकस त्याच्यावर करायचा नाही. फोकस कशावर करायचा, मला असं व्हायलंय तर आता मी काय करू, मी एक छानसं म्युझिक लावू, मी त्या ठिकाणी, किंवा फारच त्रास होतोय तर आपण सरळ
धूप घेऊन, धूप हा एक चांगला प्रभावी उपाय आहे. धूप घेऊन हा. आपल्या भोवती आपला आवरा क्लीन करून टाकायचा. हातपाय धुवायचे, तोंड फ्रेश, तोंड धुवायचं, हातपाय धुवायचे, फ्रेश वाटतं आपल्याला, आपला आवरा क्लीन होतो. थोडा बहुत जो काही नकारात्मकता आलेली असते ती निघून जाते. तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता आवरा एकमेकात मिक्स होतो हे तर प्रॅक्टिकलनी बघितलं आपण. 2 हात एकत्र आणले आणि बघितलं किंवा हे व्हायब्रेशन याच्यात चालले तर हे व्हायब्रेशन याच्यात चालले, हे आपण बघितलं. म्हणजे ते एकमेकांमध्ये मिक्स होत आहेत. म्हणजे आपल्या आवरामध्ये हे सगळं होऊ शकतं. मग आपण स्ट्रॉंगली आता काय करायचंय, निगेटिव्ह गोष्टी आपल्यामध्ये येऊ द्यायच्या नाहीत, जाणीवपूर्वक. बरोबर. 21 दिवस करायचं हे हॅबिट होते, नंतर हॅबिट होत जाते. नंतर कुठलाही आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही. बघा आपल्या सगळ्या तब्येती कशा ठणठणीत होतात. आपल्यामध्ये असले 90% आजार हे अशाच गोष्टीमुळे होतात की मानसिकता जी घुसते, ही नकारात्मकता जी घुसते आपल्या 7 चक्रांमध्ये. आता 7 चक्र आपल्याला घ्यायचे, आज बघायचे 7 चक्र. मी आज फक्त 7 चक्र कुठं असतात आणि ते बिघडल्यावर काय होतं हे सांगणार आहे. उद्या छानपैकी 7 चक्राचं मेडिटेशन घेणार होता. एकदम छान मेडिटेशन आहे, पॉवरफुल मेडिटेशन आहे उद्या 7 चक्रांचं. तर ते आपण उद्या घेऊ, आज तर आपल्याला ते होणार नाहीये. तर हे अशा प्रकारे आपल्याला औरा क्लीन करायचा आहे. रोज आपला औरा क्लीन करायचा आहे, स्वतःचा औरा क्लीन करायचा आहे. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी माझ्या औरा क्षेत्रात आलेली आहे ती शुद्ध होत माझ्या हातामध्ये समावलेली आहे आणि हातामधून आता ती ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. असं 3दा म्हणायचं, जास्त पण नाही, 3दा म्हणायचं, स्वतःच काढायचं. असं आपला आवरा पण आपण बघू शकतो. बघा असं हात ठेवायचा, हे असं 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 हात फिरवायचा, लगेच आपल्याला जाणवतं ते आवरा असलेला आपला. आपल्या क्राऊन चक्रावर एवढ्या अंतरावर हात ठेवून असं गोल गोल फिरवा, बघा आपल्याला काहीतरी तिथं जाणवतं, लगेच जाणवायला चालू, म्हणजे तो आपला आवरा आहे. तर आता याच्यावर कुणाला काही विचारायचंय का? आपला स्वतःचा मला विचारायचं. हा विचारा, कुणाला विचारायचंय? हा बोला मॅडम. लता मॅडम बोला तुम्ही. हा आपला स्वतःचा करत असताना आपण फक्त समोरूनच करायचा ना? फक्त समोरून करायचा, असं बाजूनी करायचं. आणि आता हे सेकंड लेवल मध्ये आहे की म्हणजे समोरची बॉडीच पाठीमागची बॉडी घोषित करायची. ती कशी करायची ते शिकवलं जातं सेकंड लेवलला. आपण पाठीमागं तर काही करू शकत नाही, तर मग ती हा. घोषित करायची असते. जसं आपण बॉल मध्ये घोषित करतो ना, हा हा तसं ती पाठीमागची बॉडी पुढच्या बॉडीलाच पाठीमागची बॉडी घोषित करायची आणि स्वतः असं करायचं. फक्त समोरून 3 वेळा करून समोरून 3 वेळा करायचं, राईट साईडनं 3 वेळा करायचं, लेफ्ट साईडनं 3 वेळा करायचं. आणि पाठीमागची जी बाजू असते तिला समोरची बॉडी जी आहे आपली त्याला घोषित करायचं. माझी समोरचीच बॉडी मी पाठीमागची बॉडी म्हणून घोषित करत आहे असं म्हणायचं. ते सिम्बॉल आहे, ते सगळं नंतर सेकंड लेवलला तुम्हाला सांगितलं जाईल. बरं, मी थोडस पुढचा अभ्यासक्रमाचं सांगू का पुढे चालू ठेव कंटिन्यू? चालेल, सांगितलं तरी चालेल. एक मिनिट. सेकंड लेवल आता आपल्याला सुरू करावं लागेल, कारण आता 2च दिवस राहिलेले आहेत, आजचा आणि उद्याचा. उद्या आपला फर्स्ट लेवलचा समारोप आहे. फर्स्ट लेवल मध्ये आपण काय बघितलं, तर फर्स्ट लेवल मध्ये आपण स्वतःचं शुद्धीकरण करून घेतलं आणि स्वतः काय आहे ते ओळखलं. स्वतःचं शोधन आणि स्वतःचं शुद्धीकरण हे आपण फर्स्ट लेवल मध्ये बघितलं. आणि स्वतःला पूर्ण शुद्ध करून घेतलं. कसं करून घेतलं? जे नकारात्मक विचार आपल्यामध्ये आहेत ते सगळे नकारात्मक विचार, कुणाचा राग, कुणाचे अपशब्द, कुणाबद्दलचा तिरस्कार, ते सगळं आपण कागदावर लिहून काढलं आणि त्याला काढून टाकत गेलो. मग पहिल्या दिवशी खूप 10-15 लोकांची यादी होती. दुसऱ्या दिवशी ती 4-5 लोकांवर आली, 5-6 लोकांवर आली, पुन्हा 4-5 लोकांवर आली. हे होतं, तुम्ही प्रॅक्टिकली केलात न केलात हे होतं असं. नंतर 3-4 दिवसांनी ती 4-5 लोकांवर आली. आणि एक दिवस असा येतो की आपल्याकडे काय लिहावं, लिहायलाच काही राहत नाही. सगळे नकारात्मकता निघून जाते, सगळे विचार निघून जातात. हे केलं. नंतर आपण अफर्मेशनला बघितलं की बाबा सगळा खेळ कुठून असतो, सबकॉन्शियस माइंड मधून असतो. मग ह्या सबकॉन्शियस माइंडला ह्या पूर्ण निगेटिव्ह जाळ्यातनं बाहेर काढून आपल्याला त्याला पॉझिटिव्ह बनवायचंय, त्याला स्ट्रॉंग बनवायचंय, त्याला पॉझिटिव्ह बनवायचंय. आपल्याला जसं हवं तसं बनवायचंय. आपल्याला आपलं जीवन
आपल्याला घडवायचंय, कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. आपलं जीवन आपल्याला घडवायचं. असं करायचंय तर काय करावं लागेल आपल्याला? आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यावी लागेल. मग ही ट्रेनिंग कोणत्या पद्धतीने दिली आपण? 3 पद्धतीने दिली. पहिलं आहे अफर्मेशन, दुसरं आहे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं आहे मेडिटेशन म्हणजे ध्यान. अफर्मेशन मध्ये आपण सतत पॉझिटिव्ह बोलायचं ठरवलं. जे काही बोलायचं आपल्याला सतत पॉझिटिव्ह बोलायचं. त्या म्हणजे मनाला सगळ्या अफर्मेशन हा पॉझिटिव्ह द्यायच्या, निगेटिव्ह गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचूच द्यायची नाही, हे ठरवलं. आता आणखीन एक मी छोटंसं म्हणजे मनात आलं माझ्या म्हणून प्रॅक्टिकल तुम्हाला करायला सांगते. बघा, हे हात, हे असं हे दोन हे असतात ना मनगटाच्या इथं आपल्या रेषा, त्याला जोडा बरं अशा. सगळ्यांनी हा असं नमस्कार स्थितीत या. असं करा हात जोडून. हा, मग मला सांगा, कुठल्या तरी एका हाताचं एक बोट थोडंसं लांब दिसतंय तुम्हाला? बघा, तुमच्या हाताचं बोट एक लांब दिसतंय, दिसायलंय? हो. कोणत्या हाताचं दिसतंय? कोण करेल हे प्रॅक्टिकल? लेफ्ट साइडचं दिसतंय. लेफ्ट साईडचं तुम्ही करताय? हा, हो का? बाकीच्यानी त्या सूचनानुसार करायचंय. एक जण इथं करून दाखवेल. बरं, अफर्मेशनची ताकद दाखवते मी, सहज आठवली आता शिकवता शिकवता म्हणून दाखवते. तर लेफ्ट साईडचं तुमचं काय होतं, थोडंसं बोट लांब दिसतंय, बरोबर आहे, आणि राईट साईडचं थोडंसं लहान दिसतंय. हा. त्याला हो. समोर घ्या, राईट हाताला समोर घ्या, समोर घ्या असं सरळ, आणि म्हणा की तू आता माझ्या सूचनेनुसार मोठा झालेला आहेस, तुझा आकार बदललेला आहे, तू मोठा झालेला आहेस, तू उंच झालेला आहेस, तुझा आकार बदललेला आहे. कंटिन्यू हॅमरिंग करा त्याच्यावर. तुझा आकार बदललाय, तुझा आकार बदलला, तू मोठा झालायस, तू उंच झालायस, उंच झालेला आहेस, तू माझ्या सूचना ऐकतोस, तू उंच झालायस, तुझा आकार मोठा झालाय. तुझा आकार मोठा झालेला आहे, तू उंच झालेला आहे, तुझा आकार बदललेला आहे. तू माझ्या सूचनेनुसार तू मोठा झालेला आहे, तुझा आकार बदललेला आहे, तू उंच झालेला आहेस. तू माझ्या सूचनेप्रमाणे तुझा आकार बदललेला आहे, तू उंच झालेला आहे, तू मोठा झालेला आहे. आता एक मिनिट, आता काय करा, पुन्हा दोन्ही हात तसेच जोडा. हा, जोडा हात. हा, बघा आता दोन्ही झाले बरोबर? हो, बरोबर झाले. बरोबर झाले येस मॅडम, मॅजिक मॅजिक, येस येस. सगळे? बरोबर. हा, आता काय सगळ्यांचे झाले ना? सगळ्याला आली नाही प्रचिती? थंब दाखवा मला. हो हो. हा हा, मग आता पुन्हा त्याला हातात घ्या. हा, समोर घ्या, त्या उजव्या हातालाच. जो हात तुम्ही मोठा केला होता ना, त्याच हाताला हे करा, समोर आणा. आता तू मूळ स्वरूपात ये. आता तुला मूळ स्वरूपात यायचंय. आता तू मूळ स्वरूपात ये. तुला आता मूळ स्वरूपात यायचंय. तुला आता मूळ स्वरूपात यायचंय. आता तू मूळ स्वरूपात ये. तुला आता मूळ स्वरूपात यायचं आहे. आता तू मूळ स्वरूपात ये. आता तुला मूळ स्वरूपात यायचं आहे. आता तू मूळ स्वरूपात ये. आता तू मूळ स्वरूपात हा, आता बघा, आता पुन्हा जोडा. बघा, आता कमी जास्त झालं की नाही? हा, आता परत कमी जास्त झालं. हो, झालं. ही ताकद आहे अफर्मेशनची. तुमचा विश्वास बसावा म्हणून हे मी थोडंसं आठवलं प्रॅक्टिकल मला, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही की अफर्मेशन मध्ये काय ताकद असते. आणि म्हणून चांगले अफर्मेशन द्यायचे. चांगले अफर्मेशन येलो पेजवर रेड पेननी लिहून काढायचे, लिहायचं रोज. बघा, तिथं तुम्ही कंटाळा करू नका किंवा असं कुठं होतंय का हे मनात सुद्धा आणू नका. जिथं लॉजिक आलं तिथं मॅजिक होत नाही. हा, करेक्ट. येलो बुक दिसतंय का सगळ्यांना? हो, दिस. हा, हे येलो बुक आणि याच्यावरती रेड पेननी लिहायचंय. हे अशा प्रकारचं येलो बुक असतं, त्याच्यावर रेड पेननी तुम्ही लिहायचंय. काय जरा येलो बुक दाखवा की. दाखवा एकदा आणखीन. कुठे मिळाले? हे Amazon वर पण मिळतं किंवा मी तयार करून घेतलंय. Amazon वर जाऊ नका, तिथं कॉस्टली पडतं फार. सरळ दुकानामध्ये येलो पेज विकत मिळतात, ते घ्यायचे आणि तुम्ही घरात करा बाइंडिंग, किंवा एखाद्या झेरॉक्सच्या दुकानात जाऊन त्याला बाइंडिंग करून घ्या, कट करून तो व्यवस्थित गोटी binding. पेपर चालेल का? हा, गोटी पेपर चालेल? गोटी पेपर चालेल का? कुठलाही चालेल, फक्त त्याचा कलर चालेल ना? असावा.
पिवळा. येलो. हा येलो कलर आत्ता जो दाखवला ना त्यांनी तसा कलर असा. हो हो हो. फार मॅजिक आहे बरं का त्याच्यामध्ये. हो का? त्याच्यामध्ये करून खूप बघेल मी मॅजिक नक्की. आहे. हा त्याच्यावर जर तुम्ही हम्म, लिहिला हम्म. तर बरोबर तुमची कामं व्हायला चालू होतात. आणि काय ते येस, 21 दिवस करायचं ना? हा 21 जे 21 दिवस स्ट्रॉंग करायचंय. 21 ओके. दिवस करायचं नाही. खूप स्ट्रॉंगली 21 वेळा लिहायचं. एक सांगते तेच सांगते मी. 21 वेळा लिहायचं. एकच लिहायची. हा हा करेक्ट आहे ते पेपर हा त्याची साधा पेपर आहे. हा तशाच पेपरची करा ना घरी करा. असं काही नाही की त्याला फार सजवलं पाहिजे वगैरे. घरी नाही, सुद्धा 21 वेळा करा. लिहायचंय का? हा सांगते. रोज 21 वेळा लिहायचंय. हा मी सांगते एक मिनिट. बघा आपल्या काही अफर्मेशन असतात आपल्याला जीवनात एकच गोष्ट नाही अशा 4-5 गोष्टी पाहिजे असतात. बरोबर आहे. 4-5 गोष्टी आपल्याला आपल्या लाईफमध्ये पाहिजे असतात. पण त्या 4-5 गोष्टींमध्ये एक गोष्ट अशी असते की जी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि तिला आपल्याला अर्जंट पूर्ण करायचं. ती ती फर्स्ट क्रमांकावर घ्यायची आणि त्या गोष्टीला 21 दिवस 21 वेळा लिहायचं. 21 दिवस 21 वेळेला. आणि बाकीच्या आहेत त्या तुम्ही मग एकदा एकदा लिहिला तरी चालतात. पण तुम्हाला वाटतंय की मला हे चालतं. सगळे पाहिजेत तर सगळ्याच गोष्टी कारण कंटाळा करतो माणूस. कंटाळा न करता जितकं लिहिता येईल तितकंच लिहायचं. म्हणजे माणूस एकच मी काल मी काल हळदीचं पाणी करून केलं होतं ट्राय. तर 21 वेळेला कागदाला. 21 हम्म, या गोष्टी म्हणजे 21 वेळेला लिहायच्या 21 दिवस. हे हम्म. अफर्मेशन तुमच्या मनातली त्या कागदावर जेव्हा उतरते तुम्हाला पुन्हा सांगितलं की ही बोटं आपली पंचतत्व आहेत. ती आपल्या शरीराच्या पंचतत्वाशी कनेक्ट होतात. आपल्या मानसिकतेशी कनेक्ट होतात आणि ह्या बोटातून ते बाहेर येत आणि म्हणून ते घडत जात. तेव्हा अफर्मेशन बोलताना काही लिहिताना काही बोलायचं का? काहीच नाही. फक्त तेच म्हणायचं की मला 2025 मध्ये 1 लाखाचं इन्कम झालेलं आहे. मला 2025 मध्ये माझ्या स्वप्नातली गाडी मिळालेली आहे. माझ्या दारात ती उभी आहे. 2025 मध्ये माझं स्वप्नातलं माझं घर हे तयार झालेलं आहे किंवा तयार होण्याच्या मार्गावर आहे. आता 1 वर्षात पटकन तर घर नाही होत असं. अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्याला देत चालायचे. मुलांची मार्क असतील. बघा आणखीन ते राहून गेलं जाईल माझं. मुलगा कुणाची मुलं कुणाचे नातू परीक्षेला चाललेत तर त्या पेनला सुद्धा तुम्ही चार्ज करू शकता. त्या पेनला चार्ज बापरे. करून द्यायचं आणि ते पेन चार्ज केले की त्याला सांगायचं की बघ याला मी चार्ज केलंय आणि रेकी तुला आता ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुला आता परीक्षेमध्ये मदत करणार आहे. तू निगेटिव्ह माइंड ठेवू नको आणि ह्या पेननी तू चांगला तू उड्या मारत घरी येतो. खूप छान पेपर गेला माझा. त्याला जाताना हील करायचं की हा परीक्षेला चाललेला आहे आणि याला याचा आजचा पेपर खूप सोपा गेलेला आहे. असं हिलिंग द्यायची त्याला. म्हणजे हे सगळं प्रार्थना करून मग ब्रह्मांडी ऊर्जेला Call. कनेक्ट करून मग करायचं. तिला कॉल केल्याशिवाय काहीच करायचं नाही. तिला कॉल करणं तिला धारण करणं ती अशी जर 24 तास आपल्यामध्ये आहे तर मग काही गरजच पडत नाही ना आपल्याला. तिला बोलवावंच लागतं. तिला धारण मनामध्ये कल्पना करायची तिला धारण करायचं म्हणजे तुम्ही तोंडाने नाही बोललात चालतंय. काही शब्द तुम्ही नाही काढले तोंडातनी चालतं. फक्त डोळे बंद करून कल्पना करायची की तुमच्या क्राउन चक्रातून एक पांढरा प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत. अशी कल्पना करायची. झालं आता आवराबद्दल किंवा कशाबद्दल कुणाला काही शंका नाहीये मला. हा आता 7 चक्राबद्दल चार्ज करतो तसंच पेन चार्ज करायचं ना पाणी जसं charge हा करतो. पाणी जसं चार्ज करतो तसं पेन चार्ज करायचं. कुठली पण गोष्ट कुठली गोष्ट आणि रोज आपण जर एनर्जी बॉल घरामध्ये टाकले ते आपण जे शिकवले ते तर घरातली निगेटिव्हिटी आपोआप दूर होते. मन प्रसन्न व्हायला लागतं. हे आता इतके अनुभव आहेत माझ्याकडं. मी ते सांगत बसले तर आपलं शिकवायचं राहून जातं. म्हणजे एक्सपिरियन्स मी जर तुम्हाला सांगत बसले तर ते पण शिकवायचं. एखादा एक्सपिरियन्स सांगा ना. एकच एक्सपिरियन्स सांगा. एक एक्सपिरियन्स आता सांगा एक तुमचा. मॅजिकल एक्सपिरियन्स सांगते म्हणजे अगदी हसू आपण असं आहे. म्हणजे आपल्याला हसू येईल असं एक्सपिरियन्स सांगते. छोटस आहे आणि म्हणजे ह्या आधी मी सांगितलं असेल नसेल ठीक आहे. तर म्हणजे मला पण हसू येतं कधी कधी त्या गोष्टीचं. तर आमच्या शेजाऱ्यांच्या इथं एक कपाट घेतलेलं होतं. खूप मोठं होतं उंच होतं ते कपाट
आणि ते कपाट लिफ्टमध्ये जातच नव्हतं. खूप प्रयत्न केला तर ते लिफ्टमध्ये ते कपाट जातच नव्हतं, कारण ते लिफ्टपेक्षा ते कपाट उंच होतं. मग आता 10व्या मजल्यावरती न्यायचं होतं ते कपाट. मग त्या लोकांना म्हटलं तर त्यांनी त्याचे काहीतरी 7-8 हजार काहीतरी 10,000 मागितले वर न्यायला त्या कपाटाला. आणि आता लिफ्ट मधून तर जात नाही, आता करायचं काय? सगळे प्रयत्न करून झाले, 1 तास ते लोक प्रयत्न करत होते. मग मला राहवलं नाही. हिलिंग केलं. हा, मी म्हटलं जसूनबाईंना की करू का ग मी? तर ती म्हटली ठीक आहे, करा मम्मी. म्हणलं तसं ऑड वाटेल पण तरी ठीक आहे, आपण गपचूप करून टाकू म्हणून. मी सिम्बॉल टाकले, दुसऱ्या क्षणाला ते कपाट लिफ्ट मध्ये गेले. बापरे, दुसऱ्या क्षणाला वाव, ते कपाट लिफ्ट मध्ये गेले. कमाल आहे. हा, तर ही मॅजिक आहे ह्या रेखी. भारी. हा, आणि म्हणजे आणखी खूप काही आहे की ज्या ज्या गोष्टी आपण चलत्या फिरत्या लाईफ मध्ये करू शकतो. आता आम्ही कारनी गावी चाललेलो होतो आणि आमची बॅटरी पूर्ण खराब झाली होती गाडीची. मुलगा खूप टेन्शन मध्ये आला की तुम्ही अशा परिस्थितीमध्ये कसे निघाला, टायर खराब झालंय आणि बॅटरी त्याची खराब झालेली आहे, आणि तुम्ही कसे निघाला. मी सिम्बॉल टाकले आणि नेहमी जेवढा आम्हाला वेळ लागतो त्याच्यापेक्षा 1 तास आधी आम्ही आमच्या गावी पोहोचलो. हे नेहमी होतं. म्हणजे भ्यायची गरज नाही. काय करायचं, गाडीत बसल्या बसल्या जे सिम्बॉल आता सेकंड आणि थर्ड मध्ये जे सिम्बॉल तुमच्याकडे येणार आहेत ते सिम्बॉल टाकून द्यायचे. फार काही करायची गरज नाही. ते सिम्बॉल टाकले की सगळं काम, म्हणजे आपली चिंता आपल्याला राहतच नाही, ती सगळी रेखीकडे जाते. त्या ब्रह्मांडीय ऊर्जेकडे ती चिंता जाते. असं म्हणजे खूप आहे. आता घरी आजारी, आता माझ्या नाताला 104.7 ताप होता आणि औषध गोळ्या सगळं दिलं, त्याचा ताप आणि तो बडबडायला लागला म्हणजे अगदी 2-4 तासामध्येच त्याला ताप चढला होता. बडबडायला लागला. मग आता मी काय केलं, त्याला दिली रेकी देत असतानाच तो, म्हणजे त्याला झोपही येत नव्हती, खूप अंगाला पेन होत होता, म्हणजे रेकी देत असतानाच तो झोपी गेला आणि 2 तासांनी उठला तर पूर्ण घामाघूम होऊन उठला, पूर्ण ताप त्याचा उतरला आणि ते व्हायरल होतं. तरी दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला ताप आला नाही, त्याला तापच आला नाही पुन्हा. आणि ती व्हायरल होती, बापरे. मला अँटीबायोटिक चालू होतं, व्हायरल होतं. म्हणजे खूप अशी उदाहरणं तर खूप आहेत द्यायला, असं नाहीये, पण ती देणं कितपत योग्य मला माहिती नाही, पण आता तुम्ही विचारलंच म्हणून सांगितली. तर आपण आता चक्रांबद्दल बघूया. आता बघा, हे जे चक्रांबद्दल मी माहिती तुम्हाला देणार आहे ही इतकी महत्वाची आहे. मी शांत निवांत त्याचं सांगते, तुम्ही लिहून घ्यायच्या किंवा काहीतरी समजून घ्यायच्या गोंधळात पडू नका. तुम्हाला नंतर व्हिडिओ बघून ते सगळं समजून घ्यायचंय. ओके. मला वाटतं मी रेकॉर्डिंग बंद केलंय. अरे वा.